विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, ग्रामस्थांनी प्रशासनाच्या वतीनं शेगावीचा राणा संत श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। शेगावीचा राणा संत श्री गजानन महाराज पालखी सोहळा शुक्रवारी सायंकाळी 5:45 वाजता तामलवाडी मार्गे सोलापूर जिल्ह्याच्या सीमारेषेवर दाखल झाला। पालखी जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताच आकाशातून मेघवृष्टी सुरू झाली आणि हजारो भाविक वारकरी अक्षरशः पावसात चिंब भिजले। कासेगाव पाटी येथे दुपारपासूनच उळे, कासेगाव, गंगेवाडी, तामलवाडी आणि परिसरातील ग्रामस्थ तसेच भाविक पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पालखीवर पुष्पवृष्टी करताना अचानक सुरू झालेल्या पावसाने या भक्तिमय सोहळ्याला आणखीन विस्मरणीय बनवले। विशेष म्हणजे या परिसरात यंदाच्या हंगामातील पहिल्याच जोरदार पावसाने हजेरी लावली। संत गजानन महाराजांसोबत वरुणराजाचेही आगमन झाल्याने बळीराजा सुखावला असून आता पेरण्यांना वेग येणार असल्याचा आनंद यावेळी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला। यंदा प्रथमच विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले। विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष विष्णू मोंढे पाटील आणि कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर यांच्या हस्ते पालखीला पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले। यावेळी विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बजरंग दल, दुर्गा वाहिनी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि आपण सर्व उपस्थित विश्व बजरंग दलाचे कार्यकर्ते यांच्या वतीने आज आपण पालखी सोहळ्याचं स्वागत केलेलं आहे। या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने कासेगाव ग्रामस्थांच्या वतीने चहापानाची, अल्पहाराची व्यवस्था पालखीतल्या सेवेकरांसाठी केली होती। या उपक्रमामध्ये विश्व परिषदेचा सहभागसुद्धा होता आणि या निमित्ताने आपण सर्व भाविक भक्तांची स्वागताची जी योजना केली होती त्या योजनेमध्ये विश्व परिषदेच्या सेवाकारी विभागाचं जे योगदान लाभलं, पुष्पवृष्टी केली आणि आपले अध्यक्ष श्री मोंढे पाटील यांच्या हस्ते पालखीचं स्वागत पुष्पहाराने करण्यात आलं आणि या ठिकाणी आपण पालखीचं स्वागत उत्सुकतेने केलं। या सर्वांच्या वतीने आपण स्वागताचा हा जो उपक्रम केला त्या सगळ्यामध्ये कासेगाव, उळेगाव, तामलवाडीचे ग्रामस्थ पण सहभागी झाले होते।